मंडळी नमस्कार. पार्थ बावस्कर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. शीर्षक वाचून तुम्ही काहीसे चक्रावले असाल की एप्स्टीन फाईल्स आणि एकनाथ महाराज यांचा संबंध काय. पण जेव्हापासून एप्स्टीन फाईल्सची जी सगळी प्रकरणं आणि हे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत आणि ते बाहेर आलेले आहेत, लोकांनी त्याच्या विरुद्ध आंदोलनं सुरू केलेली आहेत, ते सगळं ऐकून ते सगळं बघून मला कालपासून आपले एकनाथ महाराज आठवलेले आहेत. तुम्ही म्हणाल 400 वर्षांपूर्वीचे एकनाथ महाराज या निमित्ताने आठवण्याचं कारण काय, तर कारण तसंच आहे. 400 वर्षांपूर्वी मराठवाड्याच्या मातीत जन्माला आलेल्या एकनाथ महाराज नावाच्या संतांनी अतिशय मूलगामी विचार मांडून ठेवलेला आहे. मित्रांनो, त्यांचं भारूड मला कालपासून पुन्हा पुन्हा आठवत आहे आणि कदाचित तुम्ही प्रत्येकाने ते ऐकलेलं असेल. काल परवापासून सातत्याने बडे बडे नेते ज्या एप्स्टीन फाईल्समध्ये अडकलेले आहेत, ज्यांची आक्षेपार्ह चित्र, ज्यांनी अनेक घाणेरड्या पद्धतीनं केलेले अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवरती केलेले अत्याचार संपूर्ण जगाला थक्क करून टाकतात. कदाचित एकही देश असा नसेल किंवा कदाचित मोठमोठ्या देशांमधले जे जाणते लोक आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं समाजभान आहेत, असे समाजभान असलेले लोक याविरुद्ध व्यक्त होत असतील. या गोष्टी किती खऱ्या आहेत, या गोष्टी किती खोट्या आहेत, याहीपेक्षा अशा पद्धतीचा आरोप ज्यांना आपण फार मोठे आदर्श नेते, ज्यांच्या हातात जगाची सूत्र आहेत असे नेते मानतो, अशांबद्दल झालेले आहेत, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्याला खरं सांगतो की जेव्हापासून हे सगळे व्हिडिओज समोर आले आणि जेव्हापासून त्या कोवळ्या 7, 8, 10 वर्षांच्या किंवा त्याहूनही लहान मुली या एप्स्टीन फाईल्समध्ये भरडल्या गेल्या आणि कामवासनेची शिकार झाल्या. काहीतरी व्हिडिओज इतके भयानक आहेत मित्रांनो, त्याच्यामध्ये असं दाखवलं गेलेलं आहे की जी 3, 3.5, 4 महिन्यांची लहान नुकतीच नवजात जन्माला आलेली बाळं आहेत, त्या बाळांना मारून त्यांचं मांस खाण्याचा प्रयत्न या बड्या बड्या लोकांकडनं केला गेला. ही मला असं वाटतं पशुसुद्धा कदाचित असं वागत नसतील. ती भूतदया कुठेतरी त्या पशूंमध्ये सुद्धा असेल आणि त्या पशूंना सुद्धा कळत असेल की आपण काय करावं आणि काय नाही. पाशवी म्हणायची सुद्धा लाज वाटावी अशी माणसं वागायला लागली म्हटल्यानंतर काय करावं. जेव्हा हे कळत जातं तेव्हा माझ्यासारखा एक सामान्य माणूस आणि एक ज्याला खरंच काहीतरी चांगला विचार करावा असं वाटतो असा माणूस व्यथित होतो, विषण्ण होतो. आणि मग त्या विषण्णतेतनं मी जो विचार करायला लागतो त्या विचारातनं मला हे एकनाथ महाराज आठवतात. का आठवतात हे एकनाथ महाराज? सातत्याने मित्रांनो गेल्या 2-3 दिवसापासून मी हे व्हिडिओज बघतोय आणि यात अडकलेल्या मोठ्या सगळ्या बड्या धेंडांची नावं बघतोय, तेव्हापासून मनामध्ये एक विचार येतोय की ही माणसं इतकी वासनांध कशामुळे झाली. या माणसांना सातत्याने आपल्याकडे असलेल्या शक्तीचा, आपल्याकडे असलेल्या सत्तेचा आणि आपल्याला मिळालेल्या स्थैर्याचा उपयोग इतक्या नीच पद्धतीनं करावासा का वाटला, याचा विचार जेव्हा मी मनोमन करायला लागलो तेव्हा एक गोष्ट माझ्या सातत्याने लक्षात आली. काय होतं माहिती आहे का मित्रांनो, ही जी पाश्चात्य संस्कृती आहे, या पाश्चात्य संस्कृतीनं भोगवादाला, म्हणजे जितकं स्वतःला मिळवता येईल आणि जितका स्वतःच्या सुखाचा विचार करता येईल त्याला प्राधान्य दिलेलं आहे. आणि मग त्या स्वतःच्या सुखाच्या विचारातनं स्वतःला अधिकाधिक सुख कसं मिळेल या विचारातनं नवनवीन शोध, मग नवनवं तंत्रज्ञान, मग त्या तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य कसं सुकर होईल याचा विचार. आणि एकदा आयुष्य सुकर झाल्यानंतर त्याच्यासाठीचे सगळे गॅजेट्स आपल्याकडे असल्यानंतर, ते गॅजेट्स मिळवता येतील इतका पैसाही आपल्याकडे आल्यानंतर, मग आता सुखाचा पुढचा टप्पा आयुष्यात काय आहे. एका लेवलनंतर एक परिणामकारक पुरेसा बँक बॅलन्स तुमच्याकडे आहे, तुम्ही म्हणाल ती गोष्ट म्हणेल तेव्हा तुम्हाला मिळते आहे. आणि हे असं जे भौतिक सुख आहे ते भौतिक सुख पुरेपूर मिळाल्यानंतर आता सुखाचे पुढचे टप्पे काय, असा प्रश्न या चंगळवाद्यांना पडतो. आणि बेसिकली भारत सोडून युरोपियन पाश्चात्य जे देश आहेत त्या देशांमध्ये सुखाची कल्पना पैसा किंवा सुखाची कल्पना शरीराचा उपयोग, शरीराचा उपभोग याच्या पलीकडे फारशी नाही. त्यांना परमोच्च सुख म्हणजे शरीर सुख, परमोच्च सुख म्हणजे पैसा आणि परमोच्च सुख म्हणजे एक अघोरी अशा पद्धतीची प्रगती, ती वैज्ञानिक असो, तांत्रिक असो, कुठली असो. मग त्याच्या परिभाषा वेगवेगळ्या असू शकतील, पण याच्या पलीकडे सुखाची परिभाषा शोधूनही सापडत नाही. मग यातनं काय घडायला लागतं? यातनं एप्स्टीन फाईल सारखे प्रकार घडायला लागतात. मग त्या वासनेमध्ये सुद्धा वेगवेगळे पर्याय शोधले जातात. आणि मग मला असं लक्षात येतं, माझं निरीक्षण असं सांगतं मित्रांनो, की मग ह्या लहान मुली देहविक्रीसारख्या व्यवसायासाठी किंवा या बड्या बड्या नेत्यांना, त्या नेत्यांना सेवा पुरवण्यासाठी किंवा त्या नेत्यांकडनं काय त्या नेत्यांच्या सगळ्या घाणेरड्या वासना आणि भुका भागवण्यासाठी वापरल्या जातात. सर्वसामान्यपणे निसर्गाने ज्या वयात जे करायचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे किंवा ज्या भुका निसर्गाने भागवण्याची तुम्हाला मोकळीक दिलेली आहे, मग त्या भुका बाजूला राहतात आणि मग हा अनावश्यक आलेला पैसा
तुम्हाला नको त्या गोष्टी विकत घ्यायला भाग पाडतो. हा चंगळवाद आपल्याला पाश्चात्य राष्ट्रांनी शिकवला. बरोबर ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ महाराजांचं भारूड माझ्या मनामध्ये रुंजी घालत होतं आणि ते भारूड मी म्हणायला लागलो. मी माझ्या शालेय जीवनामध्ये अनेकदा त्या एकनाथी भारुडाचे प्रयोग केलेले होते. त्यामुळे आज सकाळी माझ्या मनात मी ते आठवायला लागलो आणि मला ते एकनाथी भारूड आठवायला लागलं आणि मी सहज गुणगुणायला लागलो की विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, तम घाम अंगासी आला, त्याने माझा प्राण चालिला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हा जो तम घाम अंगासी आलेला आहे त्यावरती उतारा काय असा प्रश्न एकनाथ महाराजांना विचारलेला होता आणि त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलंय. ते म्हणाले, मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिना. हे जे सगळं घडलेलं आहे आणि हा जो तमोगुणांचा, हा जो रजोगुणांचा प्रभाव तुमच्या शरीरामध्ये झालेला आहे त्याला एक सुंदर उतारा आहे, त्याला एक सुंदर उत्तर आहे. 400 वर्षांपूर्वी काही भौतिक प्रगती झालेली नव्हती. 400 वर्षांपूर्वी तुमच्या माझ्या देशाने कदाचित आज पाश्चात्य देश जे आपण बघतो त्यांच्या इतकी वैज्ञानिक तांत्रिक प्रगती सुद्धा केली नसेल. पण 400 वर्षांपूर्वी तुमच्या माझ्या देशातल्या महाराष्ट्रासारख्या एका प्रदेशात, मराठवाड्यासारख्या एका गावात जन्माला आलेल्या एका माणसाला या अफाट भौतिक प्रगतीवरचं एक उत्तम असं उत्तर आणि एक उत्तम असा उतारा सापडतो. हाच फरक आहे. आणि हे जेव्हा मी आठवलं, मला एकनाथी भारूड जेव्हा ते लक्षात यायला लागलं आणि माझ्या मनात रुंजी घालायला लागलं, तेव्हा मला त्या दोन संस्कृतींमधला फरक थेट कळला. पाश्चात्य देशांमध्ये जर एखाद्या माणसाला अमाप पैसा मिळाला आणि सुखोपभोगांची हवी ती साधनं मिळाली तर त्याच्यानंतर पुढं काय करायचं हा पर्यायच त्याच्याकडे नसतो. आणि मग तो जो पैसा आहे, ते जे शरीर सुख आहे, ते वेगवेगळ्या मार्गांनी कसं अधिक स्वतःला भुलवत राहील याच्यामध्ये ती माणसं गुंतत जातात आणि मग एप्स्टीन फाईल्स सारखे प्रकार घडतात. आणि मग त्यात वयोगट वेगळा, मग ते जनावरांचं मांस खाऊन ते भागलं नाही की काय म्हणून मग त्या लहानग्या मुलांचं मांस वगैरे खाणं, हे सगळं हे कितपत खरं आहे खोटे मला माहित नाही, पण हे आज समोर आलंय. आणि या दृष्टिकोनात हे समोर आल्यानंतर पाश्चात्य संस्कृतीची एक बाजू लोकांपुढे आलेली. बरोबर त्याच्या विरुद्ध मग मला असं आठवायला लागलं की एकनाथ महाराज आमचे मराठवाड्यामध्ये जन्माला आले आणि त्या एकनाथ महाराजांनी ते हे असं काहीही नाही. हा चंगळवाद ज्या काळात फोफावला सुद्धा नव्हता, त्या काळात माणूस जर उन्मत्त झाला, त्या काळात माणूस जर गर्विष्ठ झाला तर त्या माणसाला जागेवरती कसं आणायचं, त्या माणसाला जर हा तमोगुणांचा, त्या माणसाला जर हा वासनेचा विंचू चावला तर मग त्यानं काय करायचं, हा काम क्रोध मद मत्सर रूपी हा जो विंचू आहे आणि या विंचवानी जर त्या माणसाला नांगी मारली तर त्या माणसाला जमिनीवर कसं आणायचं याचे उपाय देऊन ठेवलेले आहेत. आणि हाच बेसिक फरक त्या पाश्चात्य संस्कृती आणि तुमच्या माझ्या भारतीय तत्वज्ञानात आहे, भारतीय संस्कृतीमध्ये. मित्रांनो, किती सुंदर आहे बघा आपल्या देशामध्ये. मी परिपूर्ण आहे, मी माझ्या कष्टाने पैसा प्राप्त केलेला आहे, मी संपत्ती प्राप्त केलेली आहे आणि संपत्ती प्राप्त केल्यानंतर सुद्धा आता पुढे काय करायचं असा प्रश्न घेऊन जर एखाद्या हिमालयातल्या गुहेत बसलेल्या महात्म्याकडे मी गेलो आणि त्या महात्म्याची आणि त्या पैशानं, समृद्धीनं, धनदांडग्या असलेल्या त्या माणसाची जर तुलना झाली मित्रांनो, तर या देशात, या भारताच्या भूमीमध्ये तो जो महात्मा आहे त्या महात्म्याला कितीतरी वरचढ स्थान देईल, जो वर्षानुवर्ष त्या तपश्चर्येमध्ये भगवंताचं नामचिंतन करत बसलेला आहे. पैसा, चंगळवाद, सत्ता ह्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीने तुम्हाला मला एक विलक्षण देणगी दिलेली आहे. आणि ती विलक्षण देणगी म्हणजे याच्या पल्याड जाऊन स्वतःच्या आत डोकावण्याची. मी आपल्याला एक उदाहरण सांगतो मित्रांनो. आपल्याकडे ययाती आणि देवयानी यांच्या नात्यावरती किंवा ययाती नावाचं एक पुस्तक, शर्मिष्ठा, देवयानी, कच वगैरे या सगळ्यांच्या पात्रांची गुंफण करून वि. स. खांडेकरांनी लिहिलेलं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पुस्तक आहे. आणि ही एक भारतीय पुराणातली एक गोष्ट आहे ययाती आणि देवयानीची. आणि त्या गोष्टीमध्ये सुद्धा कामवासनेच्या सत्ता आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, या सगळ्याच्या जोरावरती जो कामवासनेच्या अधीन झालेला आहे अशा ययाती राजाला अखेरीस हे जाणवतं की कामवासना हे या आयुष्याचं अंतिम ध्येय नाही. आयुष्याचं अंतिम ध्येय काय आहे याबद्दल मी आपल्यासाठी ते घेऊन आलेलो आहे मुद्दाम. काय म्हणतो ययाती आणि ययाती नावाचं पुस्तक वि. स. खांडेकरांनी जे लिहिलं त्या पुस्तकात एक फार सुंदर वाक्य आहे की जाणीव होते त्याला की फक्त आपण आतापर्यंत कामवासनेची पूजा करत होतो आणि आपलं वय वाढत चाललं तरी सुद्धा आपल्याला ती कामवासनेवरती नियंत्रण आणता येत नव्हतं. पण जेव्हा त्याला त्याची जाणीव होते तेव्हा तो एक वाक्य बोलतो आणि ते वाक्य मला आपल्याला सांगावं असं वाटतं. विश्वास, श्रद्धा, निष्ठा, प्रीती, भक्ती आणि सेवा यांच्या बळावर माणूस जगत असतो आणि यांच्याच बळावर माणूस मृत्यूला सामोरा जातो. पण या सर्व भावनांचा संबंध माणसाच्या शरीराशी नाही तर तो माणसाच्या आत्म्याशी आहे. गेल्या 18 वर्षात मी माझा आत्मा गमावून बसलो आहे. आपल्या श्रद्धेच्या बळावर शर्मिष्ठेनं स्वतःचा आत्मा सुरक्षित राखला होता, विकसित केला होता. गमावलेला आत्मा शोधून काढण्याचा एकच मार्ग मोकळा होता,
तो म्हणजे ज्या शरीराच्या क्षणिक सुखासाठी मी पिशाच्य झालो होतो त्या शरीराचा हसतमुखाने त्याग करणे, प्रीतीच्या उत्कटतेनं मृत्यूला मिठी मारून पुरुचं यौवन त्याला परत देणे. ययाती हा कामवासनेच्या इतका अधीन गेलेला आहे मित्रांनो की तो यौवन मागून घेतो आणि ते कितीही अशी यौवनं मागून घेतली तरी त्याच्या कामवासनेची तृप्ती होत नाही. भारतीय संस्कृती ही इतकी गोड आहे, ही इतकी मधाळ आहे आणि ही इतकी सुंदर आहे मित्रांनो. ही संस्कृती मला सांगते की तुम्ही जर आज जाऊन स्वतःचा शोध घेतलात, काय भुललासी वरलिया रंगा हे आमच्या संत साहित्यातलं जर आपण सुंदर विशेषण ऐकत राहिलो आणि हे संत साहित्याने दिलेलं गोड आपल्याला जे काही देणगी आहे ती जर आपण ऐकत राहिलो तर आपल्या लक्षात येईल की हे त्वचेच्या सौंदर्यामध्ये जे आपण अडकून पडलो आहोत, शरीर सुखामध्ये, त्याच्या पलीकडे जाऊन एक जग आहे आणि ते जग एक्सप्लोअर करायला, त्या जगाबद्दल सांगणारी जगाच्या पाठीवरची एकमेव संस्कृती असते, ती संस्कृती भारतीय संस्कृती असते. पैसा, प्रतिष्ठा, उपभोग हे सगळं जेव्हा माणसापुढे थिटं वाटायला लागतं, असं वाटायला लागतं आता कामवासनेचे सुद्धा प्रयोग संपले, अशा वेळेस भारतीय संस्कृती हा एक जगातला एकमेव पर्याय असतो आणि तो पर्याय तुम्हाला तुमच्या आत डोकावून बघायला सांगतो आणि तो तुम्हाला तुमच्या स्वतःचा शोध घ्यायला सांगतो. मित्रांनो, हा स्वतःचा शोध अनादी अनंत काळापासून सुरू असतो, तो कधीच संपत नाही आणि तो स्वतःचा शोध आत्मोन्नतीची एक 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 पायरी इतकी उंचावर तुम्हाला चढवतो की तुम्ही एका अशा उन्नत अवस्थेला जाता की तुम्हीच कमावलेला पैसा, तुम्हीच उपभोगलेलं शरीर सुख यकश्चित वाटायला लागतं. म्हणून मित्रांनो, आपल्याला या भारतीय संस्कृतीचा जर आपण नीट अभ्यास केला आणि नीट अंगीकार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की या भारतीय संस्कृतीने आपल्याला खूप वेगळं काहीतरी सांगितलं आहे. मला आठवतं आमचे विवेकानंद जेव्हा परदेशामध्ये गेलेले होते, युरोपातल्या प्रत्येक देशात त्यांची व्याख्यानं झाली होती आणि त्या युरोपातल्या सगळ्या देशातल्या अनेक मोठमोठ्या विद्वानांनी त्यांना सांगितलं होतं की तुमच्यासाठी आम्ही इथे विद्यापीठं तयार करतो, त्या विद्यापीठांमधल्या मानाच्या जागा आम्ही तुम्हाला देतो. पण विवेकानंदांनी ते सगळं नाकारलं आणि त्यावेळेस विवेकानंदांचं एक वाक्य होतं, तुम्ही भोगवादाच्या संस्कृतीमध्ये जगता आहात, आम्ही त्यागाची संस्कृती घेऊन आलेलो आहोत. विवेकानंद असं म्हणाले होते की पाश्चिमात्य देशांच्या मध्ये जाण्यापूर्वी मला माझा भारत प्रिय होताच, पण पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्यानंतर मला माझ्या भारताची मातीसुद्धा प्रिय वाटायला लागलेली आहे. मित्रांनो, हा फरक आहे हिंदुस्थानमधला, हा फरक आहे हिंदुस्थानी संस्कृतीमधला आणि हा फरक आहे भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेल्या देणगीमधला. खरं तर मित्रांनो, इप्स्टीन फाईल्सच्या माध्यमातून जे पुढं आलंय हे त्या राजकीय नेत्यांचं किंवा त्या बड्या लोकांचं खरं तर खाजगी आयुष्य आहे. त्या परमोच्च पदाला गेल्यानंतर किंवा ते सगळं सुख उपभोगल्यानंतर त्यांनी काय करायचं याच्याबद्दल त्यांना धडा देणारे किंवा त्यांना शिकवणारे आपण कोणी नाही आहोत. पण हा दोन संस्कृतींमधला फरक तुम्हाला सांगावा म्हणून हा सगळा खटाटोप, म्हणून हा या माध्यमातून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न की इतकं सगळं मिळवून सुद्धा आमची कामवासना जात नाही आणि आम्हाला लहान लहान वयाच्या मुली त्याच्यासाठी शोधायला लागतात आणि आम्ही आमचं सगळंच गमावून बसतो. नीतिमत्ता जी असते ना, ती नीतिमत्ता गमावून बसणं ह्याच्यापेक्षा भयानक गोष्ट कुठली असेल. जगातल्या किती नेत्यांची त्यामध्ये नावं आहेत किंवा काय आहे याच्याशी मला काही फार देणं घेणं नाही. अमेरिकेमध्ये मोठमोठ्या प्रमाणात त्या नेत्यांविरुद्ध आंदोलनं वगैरे सुरू आहेत आणि त्यांना धक्काच देणार आहे ते की ही माणसं अशी कशी वागू शकतात. पण त्यात काय, जर त्यापेक्षा उत्तम, उदात्त आणि उन्नत असं ध्येयच त्यांना त्यांच्या संस्कृतीने ठेवलं नसेल तर ही माणसं अशीच वागणार. पशु बरे म्हणावे त्यांच्यापेक्षा ही माणसं अशीच वागणार आणि मग त्यातनं ही विकृती सुरू होणार. या विकृतीला आळा घालण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीत भारतातल्या सगळ्याच संतांनी केलं आहे. या विकृतीला कधीतरी आळा बसेल आणि तो आळा घालण्याचं काम आमच्या भारतातल्या त्या संतांनी केलेलं आहे आणि त्यातले एक आमचे संत एकनाथ महाराज. आणि त्या एकनाथ महाराजांचं ते भारूड मला सातत्याने आठवत होतं. त्यांनी लिहिलं आहे की या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरेल भरभरा. ह्या तमोगुणांच्या म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे जे तमोगुण तुमच्यामध्ये शिरलेले आहेत ना, त्याच्यावरती एकमेव उतारा जर कुठला असेल तर सत्वगुण लावा अंगारा. त्या सत्वगुणांची आराधना शिकवणारी, त्या सत्वगुणांची आराधना करायला सांगणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी आपल्याला सांगतो की आम्ही आमच्या देशातल्या लोकांपुढे या भारतीय संस्कृतीचे आदर्श ठेवले पाहिजेत. आपण आपल्या शालेय शिक्षकांमधनं ट्रम्प किती मोठे किंवा असे देशभरातले तो कोण स्टीफन हॉकिंग वगैरे त्याच्यात होते असं सांगितलं, ही किती मोठमोठी माणसं आहेत बघा. आणि ही माणसं अशा क्षणिक शरीर सुखांच्या या वासनाकांडामध्ये अडकली. काय म्हणावं याला. असे आदर्श आम्ही आमच्या पिढीपुढे ठेवायचे की कैवल्याचा सम्राट असलेला आमचा ज्ञानेश्वर आमच्या तरुण पिढीला सांगायचा. मराठवाड्यातल्या एका गावामध्ये बसलेला आमचा छोटासा एकनाथ महाराजांसारखा संत जो आम्हाला शिकवण देतो की हे जे सगळे तमोगुण तुमच्या आयुष्यातले त्याला सत्वगुणाचा अंगारा लावा म्हणजे आयुष्याला नवी दिशा प्राप्त होईल. हे सगळं कधी आपण सांगणार आहोत. हे भारतीय संस्कृतीचं सौंदर्य आहे. म्हणून मित्रांनो आपल्याला सांगतो,
त्याग विरुद्ध भोग, भोग आणि त्याग याच्यामध्ये त्याग नेहमी जिंकत असतो. प्रभू रामचंद्राला आपण मर्यादा पुरुषोत्तम मानतो. काय कमी होतं मला सांगा त्या प्रभू रामचंद्राकडे? ती आली होती रावणाची बहीण शूर्पणखा, ती मागणी घालत होती त्याला, पण तो असं म्हणाला त्या शूर्पणखेला, वनवासात असलेला राम त्यांनी काय केलं असतं ते कोणाला कळलं नसतं. पण आमच्या संस्कृतीने आम्हाला इतका आदर्श शिकवला आहे मित्रांनो, की वनवासामध्ये विवाहाची मागणी करत असलेली एक महिला, एक स्त्री शूर्पणखा रामाकडे येते आणि राम प्रामाणिकपणे तिला सांगतो, मी एकपत्नी व्रतधारी आहे, मला तुझा स्वीकार करता येणार नाही. ही जी मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो, आमच्याकडे भगवंतांनी गीतेमध्ये सांगून ठेवलंय, त्या मनाला ज्याला लगाम घालता आला मित्रांनो, त्यांनी जगावरती विजय प्रस्थापित केला. म्हणून सातत्यानं एकनाथ महाराज आठवले, म्हणून या एप्स्टीन फाईल्सच्या निमित्तानं अनेक भारतीय संत मंडळी आठवली, अनेक भारतीय परंपरा आठवल्या. आणि शना नवरेंच्या नाटकातलं एक वाक्य मला आठवलं. अतिशय सुंदर नाटक आहे शना नवरेंचं, सूर राहू दे नावाचं नाटक. आणि त्या सूर राहू दे नावाच्या नाटकामध्ये त्यांनी खूप सुंदर लिहिलं. त्यांचं एक वाक्य आहे की जास्तीचा पैसा हा माणसाला पाप विकत घ्यायला लावतो, पाप मग दुःख विकत घेतं आणि दुःख मग त्या माणसालाच विकत घेतं. त्यामुळे एका स्टेबल संस्कृतीकडे जर आपल्याला जायचं असेल, आपल्याला जर आत्मोन्नतीचा मार्ग मिळवायचा असेल, तर भारतीय संतांनी दिलेली शिकवण, आपलं सगळं संत वाङ्मय नव्या पिढी पुढे ठेवा. अशा एप्स्टीन फाईल्स घडणं हे जगाला कुठेतरी मान खाली घालायला लावणार आहे. मी अतिशय गंभीरपणे हे सांगतो. म्हणून म्हणालो की मनावरचा ताबा सुटला की काय घडतं. आज जर इतक्या भयानक गोष्टी गेल्या काही वर्षातल्या समोर येत असतील, तर आत्ता अवतीभोवती काय घडत असेल याचा विचार करूनही अंगावरती शहारा उभा राहतो आणि असं वाटतं की कुठल्या दिशेला चाललोय आपण. म्हणून साधी चटणी भाकरी खाऊन एका साध्या घरात राहणारी माणसंसुद्धा सुखात असणारी मी बघितली आहेत मित्रांनो. त्यांना कसलाही राजमहाल नको असतो, त्यांना कसलीही इतर प्रलोभनं नको असतात. या सगळ्यामध्ये आपण गुंतायचं की मोठं होऊन सुद्धा, आमच्या श्रीकृष्णाचं उदाहरण घ्या ना, 16 सहस्त्र नारी परी सदा तो ब्रह्मचारी. शक्य नव्हतं का त्याला? इतक्या त्या महिलांची सुटका करून आणणारा श्रीकृष्ण शेवटी त्यांच्याबद्दल वाईट भूमिका न घेणारा ठरला. इतके आदर्श, इतके सुंदर, इतकं सगळं मी म्हणतो ना, जे उत्तम उदात्त उन्नत आमच्या भारतीय संस्कृतीने आम्हाला शिकवलं. म्हणून कृण्वंतो विश्वमार्यम हे जे आपल्याकडे म्हटलंय की सगळ्या जगाला दार्शनिक होण्याचं जे एकमेव काम करणं आवश्यक आहे, ते काम आम्ही करणं आवश्यक आहे. कितीही पाश्चात्यांचा पगडा आपल्यावरती असला तरी आपलं हे भारतीयपण आपण जपूया. अशा हजारो एप्स्टीन फाईल्स घडतील, पण त्याला उतारा म्हणजे एकमेव एकनाथ महाराजांच्या भारुडाचा आहे. ते भारूड स्मरूया. आणि एकनाथ महाराजांनी सांगितलंय तसं, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरेल भरभरा. सगळ्या जगाला सत्वगुणाचा अंगारा लावण्यासाठी प्रयत्न करूयात. हा व्हिडिओ आवडला असेल आणि एक वेगळी भूमिका या माध्यमातून मी जी मांडली आहे ती जर पटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. संत साहित्यातल्या अशा कुठल्या गोष्टी तुमच्या वाचनात आलेल्या आहेत त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि कुठल्या दिशेनं खरंच आपण जातोय, इतके मोठमोठे नेते मंडळी जर अशा क्षुल्लक शरीरोपभोगांमध्ये अडकणार असतील तर आपण त्यांना आदर्श मानायचं का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, मला कळवा, आपण बोलूया. आणि अशा अनेक विषयांवरती. माझा मागचा व्हिडिओ लव जिहादबद्दलचा होता, तो सुद्धा एक वासनांधतेचा. बघा, पुन्हा 2 धर्म आणि 2 संस्कृतींमधला फरक आहे. एक हिंदू धर्म संस्कृती, कधीही तुम्ही कितीही श्रेष्ठ असाल, पण म्हणून मग तुम्हाला कुणाची तरी मंदिरं पाडून टाकण्याचा, कुठल्या तरी मुलींना भ्रष्ट करण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही तुमच्या मर्यादेत तुम्हाला किती उन्नत होता येईल याचा विचार करा, हे सांगणारी आहे. आणि दुसरी धर्मसंस्कृती, माझा धर्म वाढवायचा म्हणून मला इतर मुलींचं शील भ्रष्ट करून त्यांना माझ्या धर्मात आणायला लागतं, असं सांगणार आहे. या पुढचे व्हिडिओ खरं तर त्या लव जिहादच्या सिरीजला मी पुढे नेणार होतो, ते मी करणारच आहे. 2-3 दिवसांनी ते व्हिडिओसुद्धा तुमच्या पुढे येणार आहेत. पण आता मध्ये हा विषय इतक्या मोठ्या प्रमाणात उसळी मारून आला की त्याला आता हा एकनाथ महाराजांचा उतारा तुम्हाला सांगावा असा वाटला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजे हे सगळे चांगले विचार आहो काय, हे सगळे चांगले विचारांची देवाणघेवाण आपण एकमेकांसोबत करूया, हे चांगले विचार एकमेकांपर्यंत पोचवूया आणि पुन्हा एकदा सत्वगुण एकमेकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करूया. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मंडळींना या व्हिडिओबद्दल सांगा, हा व्हिडिओ पोचवा. आणि मित्रांनो, फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमातून मी सुद्धा नेहमी बोलत असतो, त्यामुळे फेसबुकवर, इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला विसरू नका. भेटूया लव जिहादची जी मागची सिरीज होती तिच्या पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत नमस्कार.